यवतमाळच्या घाटंजी इथल्या निखिल ट्रेडर्सच्या दुकानाला भीषण आग. आगीत लाखोंचा माल जळून खाक. पाऊस असूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागला वेळ. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. लातूरसह राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध सावकारीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांची सरकारवर टीका. लातूर जिल्ह्यातल्या ननंद इथे अवैध सावकारीच्या विरोधात नागरिकांचं चूलबंद आंदोलन. आमदार बच्चू कडू यांची गावाला भेट. आम्ही बोलल्यानंतरही सुद्धा त्या सभागृहात एखादा प्रश्न मांडल्यानंतर त्या खात्यातला मंत्री जर काही करत नसेल तर पाणी त्याचा पाठपुरावा, त्याचा सराव आणि तर आमचे मंत्री महोदय किंवा त्यांचं अभिजित दिपके आणि आपली भेट वैयक्तिक. शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी दिपकेंच्या भेटीबाबत भूमिका केली स्पष्ट. दिपके यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला आपला पाठिंबा असल्याचं बच्चू कडू यांच्याकडून स्पष्ट. एक ते आंदोलक म्हणून त्यांची भेट घेतली, माझी व्यक्तिगत भेट होती. एका आंदोलक भेटला पाहिजे आणि दुसरी गोष्ट एक महाराष्ट्राचा तरुण आहे, त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे ना. मंत्रिपदावरून बच्चू कडू यांचा सरकारला टोला. आम्ही कुठल्याही अपेक्षा घेऊन राहत नाही आणि त्यामुळे मंत्रिपदापेक्षाही आम्ही मोठे आहोत. मंत्रिपदाची फिकीर करत नसल्याची रोखठोक भूमिका. अपेक्षा घेऊन राहत नाही. मी एक कार्यकर्ता आणि शिवसैनिक म्हणून मला असं वाटतं की मंत्रिपदापेक्षाही आम्ही त्याचे बाप आहोत. त्याच्यानं त्याची काही आम्ही फिकर करत नाही कधी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. पवार यांच्या उपस्थितीत आज बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक. बैठकीसाठी मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार. सुनेत्रा पवारांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक रुग्णवाहिकेचं लोकार्पण. यानंतर सुनेत्रा पवारांकडून जिल्हा रुग्णालयातल्या कार्डियाक युनिटची पाहणी. 74 वर्षांचा इतिहास असलेली हिंगोली शहरातल्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा अखेर बंद. पटसंख्या घटल्यानं शिक्षण विभागाचा शाळा बंद करण्याचा निर्णय. या शाळेला कुलूप लागल्यामुळे सरकारी शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित. मुंबईतल्या परिमंडळ 12 क्षेत्रातल्या सराईत गुन्हेगारांवर मुंबई पोलिसांची कारवाई. खंडणी, हप्ते वसुली, चोरी, मारहाण आणि शस्त्रांच्या धाकानं दहशत माजवणाऱ्यांवर 12 सराईत गुन्हेगारांवर 1 वर्षासाठी तडीपारीची कारवाई. 12 गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर तडीपारचा कारवाई केलेली आहे. नागरिकांची सुरक्षिततेसाठी हे जे गुन्हेगार आहेत सतत गुन्हे करत होते. गुन्हे करण्याचे त्यांनी थांबवलेलं नव्हतं. त्यांच्यावर इतर छोट्या छोट्या प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या होत्या, तरीही ते थांबलेले नव्हते. तर अशा गुन्हेगारांना आम्ही शोधून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तडीपारची कारवाई केलेली आहे. जळगावमधल्या भुसावळ आरपीएफ पोलिसांची ऑपरेशन नार्कोस अंतर्गत मोठी कारवाई. भुसावळ रेल्वे स्थानकावर अमृत भारत एक्सप्रेसमधून 7 किलो 978 ग्रॅम गांजा केला जप्त. जनरल डब्याच्या बाथरूममध्ये बॅगेत लपवला होता गांजा. 3,98,00,000 या गांजाची किंमत होती. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना विशेषाधिकार हक्कभंग केल्याप्रकरणी नोटीस. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांविरोधात चुकीचे आरोप करून अपमानास्पद शब्द वापरल्यानं नोटीस. भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी दिली नोटीस. 20 जुलैला संसदेवर निघालेल्या मोर्चावेळी झालेल्या धुमश्चक्रीचं सीसीटीव्ही फुटेज समोर. आंदोलकांनी संसदेच्या मागच्या बाजूनं शिरण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडिओत नमूद. बॅरिकेड्स तोडून संसद परिसरात शिरण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा. पेपरफुटीनंतर एनटीएनं घेतलेल्या नीट परीक्षेच्या निकालाला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली. नीटच्या निकालाविरोधात 4 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. वेळ वाया घालवल्यानं याचिकाकर्त्याला 5,000 रुपयांचा दंड. टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 14 आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. भिवंडी न्यायालयानं ठोठावली पोलीस कोठडी. याच प्रकरणी आतापर्यंत 15 आरोपींना अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.